तर आपली लवकरच केरळाची ट्रिप सुरू होणार आहे आणि त्यासाठी आपण डॅश कॅम मागवलेला आहे. पुढचा मागचा दोन्ही आहेत. 4K कॅमेरा आहे, म्हणजे पुढचा 4K मागचा 180p असा काहीतरी कॅमेरा आहे. 9,000 रुपयाला मागवलेला आहे, 8,999. तर हे पहा. ओके, हा, हे असं साईडला काढायचंय. ठीक आहे. हे एक्स्ट्रा स्टिकर दिलेलं असतं. चुकून मागून आपलं जर का जे जुनं कॅमेरा लावलेलं स्टिकर जर का वाया गेलं तर ही वायर आहे. ओके, हे असं. हा, ठीक आहे. हा रिअर कॅमेरा आहे. ह्याचं वरचं प्लॅस्टिक काढायचं आणि हे एक्स्ट्रा स्टिकर आहे, हे एक्स्ट्रा स्टिकर आहे, हे असं लावायचं. मी आता हे लावून वगैरे सगळं दाखवणार आहे तुम्हाला. आणि हा आपला मेन कॅमेरा, हा 180p आणि हा 4K. तर हे पहा, हा फ्रंट व्हिडिओ, हा बॅकचा व्हिडिओ, हा इथं लायटरला लावायला, हे इथं लावायचं. हे बघा आता USB 120 वोल्ट. हा, हे पहा, हे इथं असं लावायचं. ओके, हे इथं लावलं की वायर याला लावायची. तर आता आपण हा व्हिडिओ, हे इथं स्टिकर आणि हा असा व्हिडिओ कॅमेरा ॲडजस्ट होतो. ओके, हे असं ॲडजस्ट होतो. तर हे साधारणतः हे असं लावून मग हा थोडाफार असा ॲडजस्ट करावा लागतो. ठीक आहे. आणि हा मागं लावायचा आहे कॅमेरा आणि ही केबल. तर आता सगळ्यात आधी आपल्याला सुरू करावं लागेल. सुरू करण्याआधी आपल्याला ह्याला पॉवर द्यायला लागेल, कारण आपल्याला पहिला व्ह्यू फिक्स करायला लागेल. इथे जेव्हा आपण कॅमेरा लावू तेव्हा व्ह्यू फिक्स करायचा की आपल्याला ते बरोबर बसतोय का नाही. तर आधी हे बघा, ही केबल, आणि ही केबल कशी लपवायची काय, हे सगळे विषय आहेत आता ह्याच्यामध्ये. तर ठीक आहे. हे पहा, हा जो कॅमेरा आहे इथं सी पिनचा टाईप दिलेला आहे. पहा, हा सी पिन इथं हे लावायचं आणि हे इथं लावायचं, म्हणजे आता याला पॉवर येईल. तर आता गाडी चालू करून ठेवू, म्हणजे कॅमेरा चालू होईल. ही पिन जरा व्यवस्थित बसली नव्हती. तर हे पहा, हे चालू झालेलं आहे. काय आता हे काय लिहिलंय. तर कॅमेरा चालू झालेला आहे. इकडचं हे असं दाबणं म्हणजे रेकॉर्ड, स्क्रीन डिस्प्ले, व्हॉल्यूम. समजा ह्याच्यावर क्लिक केलं की ब्राईटनेस ह्यावर क्लिक केलं की हां, ओके, मिड, हाय, लो. ओके, आपण हायवर ठेवू. ओके, ठीक आहे. आणि आता अलीकडं व्हॉल्यूमवर क्लिक केलं की ओके, हाय. स्क्रीन प्रोटेक्टर असिस्टंट काय आहे. ठीक आहे, ओके, चला हे बॅग घेऊ. आणि रेकमेंडेड, हां, प्लीज इन्सर्ट मेमरी कार्डमध्ये. तर हे पहा, मेमरी कार्ड टाकायचं ह्याच्यात. आणि हे सँडिस्कचं मी मेमरी कार्ड घेतलेलं आहे 128 GBचं. आणि ह्याला जरा चांगलं मेमरी कार्ड लागतं. लोकल मेमरी कार्ड चालत नाही, कारण आपला कॅमेरा कंटिन्यू इथं असणार आहे, कंटिन्यू ऊन पडत राहतं. तर त्यामुळं लोकल मेमरी कार्ड तुम्ही घेऊ नका, चांगलंच घ्या. मी हे सँडिस्क एक्स्ट्रीमचं घेतलेलं आहे. अल्ट्रा मेमरी कार्ड भेटतं, ते घेऊ नका. म्हणजे ह्याच्यापेक्षा पण अजून चांगलं मेमरी कार्ड घेतलं पाहिजे, कारण गाडी उन्हात राहते. पण ते चांगलं मेमरी कार्ड 7,000-8,000 रुपयाला जातं. त्यामुळं एवढं नको. हे 3,500 मी मेमरी कार्ड घेतलेलं आहे. तर ह्याच्या सगळ्या लिंक वगैरे तुम्हाला भेटेलच आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये. ओके, पहा मेमरी कार्ड. आता मेमरी कार्ड आपण ह्यात टाकू. 128 GBचं मेमरी कार्ड आहे. तुम्ही पण 128 GB वगैरे घ्या, म्हणजे जास्तीत जास्त रेकॉर्डिंग आपल्याला सेव्ह राहील. आणि ह्याचं रेकमेंडेशन तेच असते, 128 GBचं. ओके, पहा इथून आता मेमरी कार्ड कसं टाकायचं. हां, इथून हे पहा, इथं जर नक आणि हे वर काढायला हे बरोबर हे असंच बसणार मेमरी कार्ड. बसलं मेमरी कार्ड. ओके, हां, एक मिनिट, हे काढलेलं नाही त्यामुळे दिसत नसेल एखाद्या वेळेस. हा, ओके, स्क्रीन प्रोटेक्शन चालू आहे त्यामुळे दिसत नाहीये. आत्ता बघा दिसायला लागलं. ठीक आहे. तर आता आपल्याला हे असं पहिलं लावून इथं लावून घ्यायचं आणि आपला अँगल फिक्स करायचा की आपल्याला हे इनफ आहे का. तर माझ्या मते आता कुठं लावा बरं, हे इथं असं लावलं आणि ह्या कॅमेरात एक जागा फिक्स करायची आणि ठरवायचे आधी किंवा इथं लावायचे. तर हे व्ह्यू मला व्यवस्थित वाटतोय हा. तर आता हे इथं आपण आता हे मेमरी कॅमेरा लावू, पण त्याआधी हे पुसून घेतलं पाहिजे. इथली धूळ वगैरे सगळी जरा साफ केली म्हणजे ते व्यवस्थित चिटकेल. ओके,
ठीक आहे, ओके. तर आता ह्याच्यामध्ये हा जो कॅमेरा आहे त्याची पण आपण वायर आधी लावून ठेवू, कारण एकदा बसवलं की परत त्याला हलवायला नको. ही एवढी मोठी वायर आहे, ही मागपर्यंत जाईल. हे बघा, ही जी मागच्या वायरची पिन आहे ती इथं बसणार. आता मागचा कॅमेरा ह्याचं पण ह्याचं तोंड काढायला लागेल. ठीक आहे, मला कळणार ना भाऊ. हां ठीक आहे, हे असं एक हात्यार भेटतं बघा. तर हे हात्यार काय आहे, हे असं ते काय हाताने पण होतं पण ते देतात. तर आता ह्या ज्या वायर आहेत ना त्या आपल्याला आता ह्याच्यामध्ये लपवायच्यात. हे पहा, हे काय डायरेक्ट असं घातलं तरी चालतं. हे अशा वायरी लपवायच्या. म्हणजे प्रोफेशनलिझम म्हणायचं याला. आणि ही पण वायर आपण लपून टाकू वरती. हे बघ, हे एक काढायचं आणि मग ह्या जे हे बघा इथे जे कट असतात हे आता ह्या वायरी ह्याच्यामध्ये घुसवायच्या. आता पहा, ही जी वायर आहे ही आपली पुढची वायर आहे. तर ही वायर पहिली आपण ही वायर लावून घेऊ. ठीक. आता ही वायर इथून इकडं आणायची. हे पहा, इथं असं आतमध्ये टाकली आणि हे बघ हे पूर्ण काढायचं आणि हे इथून अशी आतमध्ये इथं आतमध्ये टाकायची वायर आणि तशीच इकडून मग खाली घ्यायची. हे आता इथं वायर घातली आणि आता इकडून इथं खाली आणायची. आता ही वायर आता आपण इथं लपून टाकू. हे बाई आता वायर आतमध्ये लपत चालली आहे. पण आता आपल्याला ही पण वायर मागं न्यायची आहे. अरे आता ही वायर ह्याच्यामधून हे बघा, हे जे रूफ आहे ना तिथून वायर घालायची. व्हिडिओ रेकॉर्ड करताना आवाज बंद झाला होता. तर तुम्ही हे पाहू शकता की वायर कशी ॲडजस्ट करायची. आणि हे खालच्या साईडला तिथं तुम्ही डिक्कीच्या मागून घालू शकता. पण मी आता टेम्पररी इथं ठेवणार आहे वायर, थोडी बांधून ठेवणार आहे. पण जेव्हा गाडी सर्व्हिसिंगला वगैरे टाकणार तेव्हा तिथल्या गॅरेजवाल्याला मी सांगेल, पण तो काय फ्रीमध्येच तिथं डिक्कीच्या मागून वायर आपल्याला टाकून देईल. मग ते तुम्ही आता पाहू शकता की हे वायर कशा पद्धतीने वरतून लावायची आहे. ही इझी प्रोसेस आहे, जास्त काही विचार करण्याची गरज नाही आहे. आपण जर का कार्ड ॲक्सेसरीजमध्ये बसवायला गेलो कॅमेरा, ते 700-800 रुपये जातात. पण हे अशा पद्धतीने तुमचे 700-800 रुपये वाचतील. हे पहा, ह्या हत्याराने इथं आतमध्ये वायर टाकलेली आहे आणि मग इथूनच हे पहा, इथून अशी ही वायर आता आपल्याला मागं न्यायची आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये वायर टाकायची आहे. हे पहा, हे काही लय मोठा विषय नाही आहे, आपल्याला वाटतं क्रिटिकल. हे पहा, हे अशी आतमध्ये वायर खोचायची. तर आता हे आपल्याला जर का तुम्ही बाहेर ॲक्सेसरीजमध्ये बसवायला गेले तर 700-800 रुपये वगैरे घेतील. थोडं क्रिटिकल वाटतं. पण ॲक्सेसरीजवाले मोस्ट ऑफ द टाइम ते हार्ड वायरिंग करतात. हार्ड वायरिंग म्हणजे काय आहे की डायरेक्ट बॅटरीला हे कनेक्ट करून देतात कॅमेरा. त्यामुळे काय होतं, जेव्हा आपली गाडी जरी बंद असली तरी त्याचं रेकॉर्डिंग चालू राहतं. कधी कधी आपण 4-8 दिवस गाडी चालत नाही, पार्किंगमधून बाहेर काढत नाही आणि तरी पण ते रेकॉर्डिंग चालू राहतं. मग बॅटरीवर प्रॉब्लेम येऊ शकतो. बॅटरी ड्रेन होणं वगैरे ह्या गोष्टी ह्या गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे माझं तर म्हणणं आहे, हार्ड वायरिंग करू नका. विनाकारण बॅटरीवर लोड नको, बॅटरी लवकर डाऊन व्हायची अशा काही प्रकार व्हायला नको.
तर हे पहा, हे आता कसं आपण इथं मागं 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 नेतोय. झालं आलं. आता कॅमेरा इकडे मागं बसवायचा. आता ही जी वायरिंग आहे ती माझ्या मते ह्याच्यामध्ये कुठेतरी हे बघा हे काढायचं असं. हे बा, हे सगळ्या गाड्यांचं निघतं. लय प्रीमियम गाडी असेल तर नाही निघत. तर माझ्या मते आता कसं करावं, कुठं ठेवावं हे. हां, इथं आतमध्ये जागा आहे. ही वायरिंग सगळी आतमध्ये खोचून देऊ आपण ह्याच्यामध्ये. हे काही नाही, हे सगळे असेच जुगाड असतात. हे फक्त लपवणं एवढंच काम आहे याचं. हा, हे पहा इथं टाकली, वायर गेली आणि आता आपला कॅमेरा इथं बसवायचा. हा, झालं. तर आता आपण इथून अशी वायर आणू. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, एवढे लटकले तरी चालतीये. हां, हे पहा, हे जरा मागं पुढे केल्यावर हे असं होतंय. तर आता इथं पण आता आपल्याला त्याचा व्ह्यू चेक करायला लागेल. तर ह्याच्यामध्ये नाही, तर सगळ्यात आधी आपण आता मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन डाउनलोड करू आणि त्यानंतर त्याचा व्ह्यू करू. हे ह्याचा काही मॅन्युअल आहे आणि ह्याच्यामध्ये हा स्कॅनर आहे. तर आपण गुगलवर जायचं आणि आता आपण हां ठीक आहे, आता या लिंकवर क्लिक करायचं. ओके, DDPI हे इन्स्टॉल करायचं आहे आता आपल्याला. हां, कंटिन्यू गुगल क्रोममध्ये ओपन करू ना. ठीक आहे, हे DDPI हे आता इन्स्टॉल करायचं आहे आपल्याला. तर आता हे ओपन करायचं आहे आणि आता मला पण माहीत नाही नक्की काय करायचं आहे. तर ठीक आहे, ॲग्री करू. आणि काय नक्की इथं आपल्याला ॲप रेकॉर्डिंग स्टार्ट नाव नीड एनेबल टू नोट. बरं ठीक आहे, चला ओके. बरं ठीक आहे, अलो केलं. ॲड डिव्हाइस करायचं. प्लीज टर्न ऑन द लोकेशन. अरे यार, कशाला लोकेशन ॲड. बरं ठीक आहे, चला ओपन. बरं, हे लोकेशन नंतर आपण बंद करू, त्याचा प्रॉब्लेम नाही. भाऊ ॲड डिव्हाइस केलं ना. ओके, टू ओपन. ब्लूटूथ. हां, आता ह्याचा ब्लूटूथ ऑन आहे का नाही माहीत नाही. स्कॅनिंग नियर डिव्हाइस आहे का आपल्याला ह्याच्यामध्ये काय. रेंजर M3, हा रेंजर M3 असेल का. एक मिनिट, इथं नो ब्लूटूथ डिव्हाइस फाउंड. काय करायला लागेल व्हायचं आता. तर इथं ब्लूटूथ सापडत नाही, त्यामुळे मी ना इथे बघा इकडे दाखवा, इथं युनिव्हर्सल म्हणून आहे. ह्या युनिव्हर्सलवर गेलो आणि ह्यावर आता इथं क्लिक केलं तर इथं ब्लूटूथ आलेलं आहे. तर आपल्याला ब्लूटूथवर कसं करायला लागेल बरं. ह्या हे टिक करायचं. पेअरिंग 10 सेकंड्स. ओके ठीक आहे. मग आता इथं हां, आता हे परत स्कॅनिंग सुरू झालेलं आहे. तर हे ॲड डिव्हाइसमध्ये केल्यावर बघा इथं डिव्हाइस विथ स्क्रीन. नेक्स्ट नेक्स्ट केलं. आता इथं वायफाय कनेक्ट करायचं आहे आणि वायफाय आता हे हां DPPI आलेलं आहे बघा. आता कनेक्ट करू आपण. आलो आलो आलो. कनेक्टेड सक्सेसफुली. ओके, चला झालेलं आहे, बरं झालं. काय मग 2 मिनिट किती वेळ पण. आता एंटर द रेकॉर्ड. हां ठीक आहे, चला ओके ओके. हां, हे गॉट इट करायचं, ते पहिलं दाखवतात. एनेबल. ठीक आहे. हे मगचं रेकॉर्डिंग आहे हे. पण आता आपल्याला विषय असा आहे की आपल्याला रिअर कॅमेरा बघायचा आहे ऑन रोड. रिअर डिव्हाइस. ही जी रिअर कॅमेऱ्याची ही जी पिन आहे ना, ती पूर्ण टाईट बसत नव्हती. म्हणजे मी बरंच ट्राय केलं, म्हणजे थोडी भीती वाटत होती दाबताना तुटेल का काय. पण ती अशी पूर्ण टाईट बसली पाहिजे. हे बघा दिसतंय का, अजिबात गॅप नाही दिसला पाहिजे. तर मी बरंच त्याच्यामध्ये वेळ घालवला आणि मग हे असं पूर्ण दाबलं तेव्हा आता बसलेलं आहे. आता रिअर कॅमेरा सुरू होईल. आता मी मागं रिअर कॅमेरा लावून घेतो, तो असं तिथं लटकवलेला आहे. आता लावतो. ही एवढी वायर सोडलेली आहे कारण परत ही डिक्की उघडली पण जाणार आहे, दरवाजा उघडला पण जाणार आहे. मग ती वायर पुरली पाहिजे. तर त्या हिशोबाने पहिली वायर सोडा आणि लावा. आता मी आता हे इथं लावून घेतो. हे असा व्ह्यू बसतोय बरोबर. तर हे झालेला आहे कॅमेरा बसून आणि ही वायर अशीच राहू दे, कारण परत दरवाजा उघडला तर ते प्रॉब्लेम नको व्हायला. तर हे आता तुम्ही रिअर कॅमेऱ्याचा फुटेज पाहू शकता. रिअर कॅमेरा असावा म्हणूनच पाहिजे, म्हणजे तो खूप काही हाय क्वालिटी नसतो, 180p क्वालिटी असते. पण आपलं मेन आपलं काय आहे तर ते आपल्याला फ्रंटचा कॅमेरा पाहिजे आणि तो 4K आहे.
तर आता 4K चे व्हिडिओ पहा. हे सगळं आम्ही काल रात्री कॅमेरा लावून निघाल्यावर हे सगळे हायवेचे फुटेज आहेत. तर क्लिअरिटी खूप छान आहे, सॅटिस्फाईड आहे मी. आणि डे टाइमला पण चांगले फुटेज येतात, नाईटला पण चांगले येतात, नॉईज पण व्यवस्थित येतो. आणि पुढे गेल्यावर मी तुम्हाला एक स्पेशल फुटेज दाखवतो की कॅमेरा का महत्वाचा आहे. तर हे पहा, नंतर रात्र होत गेली तर हा व्ह्यू वगैरे तुम्ही पाहू शकता. तर आता मी तुम्हाला दाखवतो की कॅमेरा आपल्याला का महत्वाचा आहे. इथून घेतली तरी चालते, एवढं काही नाही करायचं. आपली गाडी शांतपणे चालली होती, मधल्या लेननी चालली होती आणि मागून अचानक एक 4 व्हीलर आली. हे पहा, आता ती 4 व्हीलर येईल. आली 4 व्हीलर. त्या समोरच्या टेम्पो 2 व्हीलर मुळे जाता नाही आलं. मी किती जोरात ब्रेक दाबला. जर का ही गाडी धडकली असती तर ह्याच्यामध्ये चूक कोणाची हे आता ह्या कॅमेऱ्यावरून कळलं असतं. तो चुकीच्या साईडने एकतर आला, ओव्हरटेक करत होता. पलीकडच्या साईडने मुळात ओव्हरटेकच करायचं नसतं, पण तो पलीकडून ओव्हरटेक करत होता आणि वरतून तो परत बाहेर आला, ब्रेक दाबला. म्हणजे ह्याच्यामधून कळलं डॅशकॅमचा किती उपयोग होतो हे लक्षात ठेवा. तर डॅशकॅम नक्की बसवा. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक वगैरे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, नक्की घ्या.